सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 13 ऑक्टोबर 1935 रोजी ज्या ऐतिहासिक मुक्तीभूमीत धर्मांतराची घोषणा केली, त्याच पावनभूमीतून आता वैचारिक परिवर्तनाचा नवा जागर सुरू होत आहे। पूज्य भंते ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक क्रांती जागृती अभियान या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असून उद्यापासून या पदयात्रेचा दिमाखात प्रारंभ होणार आहे। येवला मुक्तीभूमी ते त्रिरश्मी लेणी नाशिक अशी ही पदयात्रा काढण्यात येणार असून याद्वारे सामाजिक एकता आणि धम्म विचारांचा प्रसार केला जाणार आहे। या अभियानाच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे, संभाजी पवार, महेंद्र पगारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टर बाबासाहेबांनी 1956 मध्ये नागपूर येथे धम्मचक्र प्रवर्तन करून समतेचा मार्ग दाखवला। तोच वारसा पुढे नेण्यासाठी नाशिक जिल्हा येथे विशेष अभियान राबवले जात आहे। या पदयात्रेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती। त्यामुळे बाबासाहेबांची दार्शनिक दृष्टी आहे। मनुस्मृतीच्या जोखंडामध्ये राहून माणूस गुलाम बनतो, गुलामीचं जीवन जगण्याची सवय लागते। या गुलामीच्या सगळ्या वेळा उद्ध्वस्त करून जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे। बुद्धाच्या धम्माने साऱ्या जगाच्या मानवी समाजाचं कल्याण होणार आहे। त्यासाठी या महाघोषणा या पुण्यभूमीवरून या भूमीवरून केली, त्या भूमीवरून तर नाशिक पर्यंत ही पदयात्रा आजपासून सुरू होते। ती 16 तारखेला तिचं समापन त्रिरश्मी लेणीला होणार आहे। या धम्म पदयात्रेत सगळ्या संप्रदायाच्या पंथांच्या सगळ्या लोकांनी समाविष्ट व्हावं आणि या सामाजिक आर्थिक राजकीय आणि सांस्कृतिक बदला समग्र बदलासाठी आपण या रस्त्यावरची लढाई करण्यासाठी संपूर्ण भगवान बुद्धांचा हा संपूर्ण विचार साऱ्या जगभर पसरवण्यासाठी हे धम्म क्रांती सामाजिक जागृती अभियान आहे। या अभियानावर सर्वांनी समाविष्ट व्हावं असं आवाहन करतो। खूप मंगल हो, सुखी हो। आज या येवल्याच्या क्रांतीभूमीमध्ये पुनश्च एक वार 1935 ची आठवण निश्चितपणे झाल्याशिवाय राहत नाही। आजपासून भंतीजी हे सामाजिक क्रांतीची ज्योत पेटवत या ठिकाणावरनं उद्यापासून निघणार आहे आणि 13 ऑक्टोबरला या ठिकाणी पुनश्च येऊन याच भूमीवर आपल्या या विचाराची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, गौतम बुद्ध यांच्या या विचारातनं हा समाज म्हटल्यानंतर फक्त एखाद्या जातीपुरता नाही तर सर्व भारतवासीय जगाला संदेश देणारा हा सामाजिक क्रांतीचा संदेश या माध्यमातून ते देणार आहे। त्याची सुरुवात या ठिकाणी आज झालेली आहे हे मी या ठिकाणी आवर्जूनपणे सांगतो। आणि हे कार्य करत असताना माझ्यासोबत या ठिकाणी उपस्थित असलेले महेंद्र भाऊ पगारे असतील, संभाजी राजे असतील, अजित भाई असतील, सर्व आम्ही सामाजिक दृष्टिकोनातनं एक वेगळ्या विचाराचे म्हणजे निश्चितपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनावादी विचाराचे आम्ही सर्व आहोत हे या ठिकाणी आवर्जून सांगत यांच्या या भंतीजींच्या कार्यात आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी सचिन वखारे, येवला।